हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. सॉरी मी झोपून बोलते, परंतु मला या गोष्टीचा आनंद आहे की 3 दिवसानंतर मी पाठीवर झोपू शकली आहे. म्हणजे डॉक्टर साहेबांनी पिलो ठेवला आहे माझ्या थाईच्या खाली, त्याच्यामुळे आता या कंडिशनमध्ये मी स्टे करू शकते. तर हेल्थ अपडेट अशी आहे की मी 2-3 दिवसापासून पाठीवर झोपू शकत नव्हते आणि खूप सगळे पेनकिलर इंजेक्शन, स्टिरॉईड देऊनही माझी पेन कमी होत नव्हती. म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला की एवढे स्टिरॉईड इंजेक्शन देऊनही, पेनकिलर देऊनही पेन कमी होत नाही आहे, तर आपण ऑपरेट करू. डॉक्टर माझे भाचजावई आहेत, डॉक्टर दातरंगे, आणि फार नॉलेजेबल पर्सन आहे. चांगला स्टडी आहे त्यांचा, बऱ्याच वर्षाची प्रॅक्टिस आहे. ऑपरेशनचा निर्णय घेतला, पण त्यांनी मग न्यूरोलॉजिस्टला व्हिजिटला बोलवलं. रात्री न्यूरोलॉजिस्ट आले होते. आपला पायाचे पंजा आपल्याला जवळ घ्यायला लावता, परत मागे प्रेस करायला लावता, आणि सेन्सेशन आहे का बुवा पायामध्ये. तर लेग माझा लेफ्ट लेग पेन करतो आहे, तर त्याच्यामध्ये सेन्सेशन आहे. प्लस मी मूवमेंट चांगल्या करू शकते, म्हणजे पंजा पुढे घेणं मागे घेणं, ते प्रेशर चेक करता. परंतु पायवरती उचलला 90 डिग्री तर मला खूप पेन झाली. पण त्यांचं म्हणणं असं की लेग ड्रॉप नाही झाला आहे, म्हणजे आपण म्हणतो ना बिलकुल जीव नाही पंजामध्ये किंवा पायामध्ये, तर तशी कंडिशन नाही आहे. म्हणून मग त्यांनी सांगितलं की आत्ता आपण ऑपरेशनचा डिसिजन नको घ्यायला. तर आज मला ट्रॅक्शन ते लावणार आहे. 500 mg स्टेरॉईडचे मला इंजेक्शन दिले जात आहे सलाईन थ्रू, आणि फिजिओथेरपिस्ट पण येणार आहे आज. सगळे आज मला ट्रीटमेंट दिली जाणार आहे. जसं न्यूरोलॉजिस्टने सजेस्ट केलं की आपण आजपासून ट्रॅक्शन घेऊ, फिजिओथेरपी करू आणि स्टिरॉईडचा डोस वाढवू. हे 2-3 दिवस आपण ट्राय करून बघू, आणि याच्याने जर फरक नाही पडला तर मग आपण एक इंजेक्शन येतात, ते डायरेक्ट व्हेनमध्ये सोडले जातात, तो आपण सेकंड ट्राय करू. आणि त्याच्याने पण नाही झालं तर मग आपण ऑपरेशनचा निर्णय घेऊ. डायरेक्ट ऑपरेशनच्या निर्णयावर नको जायला, असं न्यूरोलॉजिस्टने सरांना सांगितलं. आणि सरही बोलले की हो आपण तसंच करू. म्हणजे एक असतं ना की नाही बुवा, आपण डायरेक्ट ऑपरेशनवर न जाता आपण सगळ्या गोष्टी ट्राय केल्या आणि त्याच्यातून फरक नाही पडला, म्हणून आपण ऑपरेशन केलं. तर साधारण अजून 5-6 दिवस, 1 वीक मी हॉस्पिटलाइजच राहणार आहे. तर अशी माझी सध्याची हेल्थ अपडेट आहे. तुम्ही फार कन्सर्न ठेवताय, एवढे छान छान कमेंट करताय, म्हणून मला वाटलं की तुमच्याशी या गोष्टी शेअर कराव्यात.